द न्यूज लाईन, अचूक वेधक. काय सांगाल, आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, कुठल्या प्रभागातून भरला एका नगराध्यक्ष पदासाठी? आज कराड नगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या वतीनं पार्श्वभूमीवर आज मी नगराध्यक्ष पदाचं भारतीय जनता पार्टीच्या वतीनं इच्छुक म्हणून जे इंटरव्ह्यू झाला होता त्यासाठी अर्ज भरलेला आहे. ज्यांना माझ्या बरोबर काही आमच्या सदस्यांनी सुद्धा भारतीय जनता नगराध्यक्षपदी अर्ज भरलेला आहे. पक्षाने जो जो घोषित होईल त्या पक्षाचं कोणी का असं मी असू दे किंवा कोण असेल त्याचं काम आम्ही करणार आहे. आणि 12 नंबर मध्ये एक मी अर्ज भरून ठेवलेला आहे. काल माझ्या चिरंजीव वीरेंद्र गुजरनं अर्ज भरलेला आहे 12 मध्ये पण. आणि माझ्या बरोबर दुसरी सीट आहे ते अजून त्याच्या 2-3 उमेदवार आहेत. आमचे अनिल दुसरे आहेत, त्यांची मंडळी आहेत, शरद केंकर आहेत, त्यांची मंडळी आहेत, अजून ते आपले दुसरे आहेत. पण आता पक्ष कोणचा पुढे युनिफॉर्म देईल तो उमेदवार समोर येईल. पक्षाने जर संधी दिली तर कोणत्या विकास कामांवर तुम्ही निवडणुकीत उतरता? जर पक्षाने संधी दिली, सर्वांनी आत्मन भोसलेने आपल्याला कराडचं झोपडपट्टी मुक्त हे आपल्याला वचन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आज स्टेडियमचा तुम्ही बघा विकास, आता आपलं नवीन पद्धतीचं आपलं स्टेडियम होत आहे. परंतु असा विकास होईल तर कराडकरांना आपला कराडचा अभिमान वाटेल असा आम्ही विकास करू असं आपल्याला मी तुम्हाला विश्वासानं सांगतो. द न्यूज लाईन, अचूक वेधक.